कल्याणमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक संकट उभं राहिलंय। NEP नुसार परीक्षा दिल्यानंतर प्रशासनाने अचानक पासिंगचे नियम बदलल्यामुळे 3000 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून संतप्त विद्यार्थ्यांनी आता सिनेट सदस्यांकडे धाव घेतली आहे। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपली परीक्षा पूर्ण केली होती। मात्र परीक्षा संपून 2 दिवस उलटत नाही तोच प्रशासनाने उत्तीर्ण होण्याचे निकष बदलले। या निर्णयाचा सर्वात मोठा फटका कल्याण आणि परिसरातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना आता दुसऱ्या वर्षात प्रवेश नाकारला जात आहे। या अन्यायाविरुद्ध विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्य अल्पेश भोईर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। नियमातील या अचानक बदलामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षासाठी किमान प्रोव्हिजनल प्रवेश तरी देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे। या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सिनेट सदस्य अल्पेश भोईर उद्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। नुसार यांचे एग्जाम झाले मे 26 मध्ये आणि तारखेनुसार 2 दिवसानंतर त्यांना कळण्यात आले की क्रेडिट स्कोरच्या हिशोबाने त्यांची मार्किंग सिम ठरणार आहे। तर विद्यार्थ्यांनी जेवढे मुंबई युनिव्हर्सिटीचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांनी R19च्या हिशोबाने प्रिपरेशन केलं होतं 5+3 आणि कॉलेजेसला सुद्धा माहिती नव्हतं की कशा प्रकारे मार्किंग सिम ठरवली जाणार आहे। क्रेडिट स्कोरचा हे बघायला गेलं तर 45 मार्क्स हे टोटल क्रेडिट होते, त्याच्यामधनं त्यांना फक्त 32 स्कोर करून पुढच्या वर्षी जायला संधी मिळणार होती, जे की 70%। तर तसंच बघायला गेलं की SPPU विद्यापीठ जे आहे त्यांचं 44 पैकी त्यांना 22 क्रेडिट भेटल्यानंतर ते पुढच्या वर्षी जाणार। याचाच अर्थ पुणे युनिव्हर्सिटीला 50% आणि मुंबई विद्यापीठाला 70%। तर हे कोणत्या पद्धतीचं मार्किंग स्कीम आहे अजून कळलं नाही आणि याचा फटका आज जवळपास 3000 अधिक मुलांना पडणार आहे। आणि आमची मागणी हेच आहे, आज आम्ही सिनेट सदस्य अल्पेशदादा भोईर यांना भेटायला आलोय। आम्ही सगळे आमची मागणी मांडलेली आहेत, उद्या आम्ही VC सरांकडे जाणार आहोत या संदर्भात बोलायला आणि आम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन देऊन तात्काळ या गोष्टीबद्दल मुलांना मदत करून त्यांचं कसे ऍडमिशन होईल आणि पुढचं शैक्षणिक नुकसान त्यांचं होणार नाही हीच हमी आम्हाला हवी। तर आमची स्कीम 2024 ला चेंज झाली, NEP मध्ये कन्वर्ट झाली। तर आम्हाला आमचे एक्झाम झाले, सगळं झालं आणि आम्हाला वर्षभर सांगितलं गेलं होतं की तुमचा क्रायटेरिया असणार 5 एक्सटर्नल प्लस 3 इंटरनल। आणि जेव्हा आमचे एक्झाम संपले आम्हाला ऍडमिशन घ्यायचं होतं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की नाही तुमचं झालंय आता क्रेडिट सिस्टम मध्ये कन्वर्ट। सो क्रेडिट सिस्टम आम्हाला कळवण्यात आलं 28 मे 2025 ला आणि आमची एक्झाम संपलेली 26 मे 2025 ला। तर हा आम्हाला कळवण्यात आलं 2 दिवसानंतर, म्हणजे आम्ही लोकांनी सर्व एक्झाम दिली आणि आम्हाला माहितच नव्हतं की आमचं पासिंग काय, आम्ही लोक पुढे कसे जाणार, पुढच्या वर्षाला ऍडमिशन कसं घेणार हे आम्हाला 2 दिवसांनी कळवण्यात आलं। ते पण आम्हाला कळलं नव्हतं आणि आता आमच्याकडे पुरावे आहेत तर आम्हाला ऍडमिशन देण्यासाठी नकार करतात युनिव्हर्सिटी आणि आम्ही लोक युनिव्हर्सिटीमध्ये सप्टेंबर महिन्यापासून जातोय पण आम्हाला काहीच निकाल लावलेला नाही। सो आज आम्ही सेनेट मेंबर अल्पेश भोईर साहेबांना भेटायला आलो, तर त्यांनी सांगितलंय की आपण उद्या जाऊन VC साहेबांना भेटू आणि या मुद्द्यावरती काहीतरी निकाल काढू। आमची मागणी अशी आहे की आम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन देण्यात आले पाहिजे, ज्या थ्रू आम्ही इंटरनल आणि वायवा आमचे हे करू आणि जवळ तर ते अकॉर्डिंग जे बोलतंय की मीटिंग होणार मार्च मध्ये, त्या हिशोबाने जेव्हा GR देतील तेव्हा आम्ही आमचे प्रोव्हिजनल ऍडमिशन रेग्युलर मध्ये कंटिन्यू करून सेमिस्टर देऊ मे मध्ये। मुळात असं आहे की मुंबई विद्यापीठाची एक ही स्कीम होती, पूर्वी R19 म्हणून स्कीम होती, नंतर NEP मध्ये आपण आलो। म्हणजे एक एक्झामिनेशनचा किंवा शैक्षणिक शिक्षण व्यवस्थेचा एक दर्जा बदलण्याचा फक्त हा एक प्रयोग असतो। तर त्याच्यामध्ये फक्त NEP हा एक नवीन प्रोजेक्ट किंवा एक संकल्पना ही युनिव्हर्सिटीकडून राबवण्यात चालू झाली। आता हे जे विद्यार्थी आहेत यांचं म्हणणं असं आहे, काही R19च्या स्कीम मधले काही विद्यार्थी आहेत जे R19च्या इयर मध्ये असताना फेल झाले, मग त्यांना आता NEP मध्ये ऍडमिशन घ्यायचे, मग इथे ड्रॉप पडल्यामुळे त्यांना कॅरी ऑन करता येत नाहीये। आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे, काही NEP चे स्टुडंट आहेत तर त्यांची एक्झाम समजा 25 मे ला संपली तर GR 28 जूनला आलाय, म्हणजे अगदीच लगेच ताबडतोब GR काढला। तर ह्या मुलांना त्याचे रूल्स रेग्युलेशन माहित नव्हते, त्याचा पासिंग क्रायटेरिया माहित नव्हता, त्याच्यामुळे ह्या मुलांना हे रूल्स रेग्युलेशन पासिंग क्रायटेरिया माहित नसल्यामुळे यांना ड्रॉप बसले। आता हे ड्रॉप बसल्यामुळे सेकंड इयरला ऍडमिशन यांना मिळाले नाही। आता महिना चालू आहे फेब्रुवारी,
अपेक्षित होतं की ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये या मुलांना ऍडमिशन भेटायला पाहिजे होती, तेव्हा ह्या लोकांनी लेक्चर अटेंड केले असते, एक्झाम दिल्या असत्या. आता त्यांची मुलांची हीच प्रमुख मागणी आहे की बाबा आम्हाला पहिल्या वर्षाचा जो ड्रॉप आहे तो न बसता ह्या वर्षीचं ऍटलिस्ट प्रोव्हिजनल ऍडमिशन आम्हाला देण्यात यावं. तर उद्या आम्ही पीव्हीसीची वेळ मागितलेली आहे. उद्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन पीव्हीसींना भेटून त्यांना एक प्रोव्हिजनल ऍडमिशन तात्पुरता देऊन ह्या वर्षी त्यांचं वर्ष फुकट जाणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहोत. NTV न्यूज मराठी, कल्याण, ठाणे.